नमस्कार. अनालिटिक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. शिक्षक मित्र हो, आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अनुषंगानं आपण आज बघणार आहोत की या वेबसाईटवर काय काम करायचं आहे. या जी योजना आहे, योजना म्हणण्यापेक्षा एक हा जो उपक्रम आहे, याच्यामध्ये नेमकं याचं प्रास्ताविक स्वरूप काय आहे, त्याची रचना कशी आहे, आणि त्यानंतर ही जी वेबसाईट आहे माझी शाळा सुंदर शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, तर ही आपल्या स्कूल पोर्टलला अवेलेबल असलेल्या या टॅबला आपण कुठून लॉग इन करणार आहोत, त्याचं लॉग इन कसं करायचं, त्याचा लॉग इन ID पासवर्ड कुठला असेल आणि त्याचं नेमकं स्वरूप काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर तुम्ही या ठिकाणी जर नवीन असाल या चॅनलवर तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शिक्षक मित्रांना आणि मुख्याध्यापकांनासुद्धा शेअर करा. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनललासुद्धा तुम्ही लिंक होऊ शकता किंवा जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचे वैयक्तिक प्रश्न त्या ठिकाणी विचारता येईल. चला तर आपण अगोदर बघूया की नेमकं या योजनेचं स्वरूप काय आहे. आपल्याला हे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये कसा सहभाग घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये कुठल्या शाळा सहभागी होऊ शकतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कसं लॉग इन करायचं आहे, तर त्याच्या स्टेप बघणार आहोत, त्याची स्वरूप कसं आहे ते बघणार आहोत. चला तर आपण जास्त वेळ घेणार नाही, आपण अगोदर बघूया की महाराष्ट्र शासनाचा जो GR आलेला आहे तर तो म्हणजे 16 ऑक्टोबर 2025 रोजीचा जो GR आहे, तर त्यामध्ये आपल्याला या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की राज्यातील सर्व शाळा ज्या आहेत सर्व माध्यमाच्या, तर या सर्व शाळांमध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 जे आहे तर हे अभियान राबवायचं आहे. याच्यामध्ये जास्त मी काय डिटेल माहिती सांगणार नाही, कारण की आपला व्हिडिओ तेवढा मोठा होऊ शकतो, पण महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत आपल्या संदर्भामध्ये तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर आपण आता याच्यानंतर बघूया की नेमकं हा टप्पा जो आहे तर त्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा असतील, वर्ग अ आणि ब च्या महानगरपालिकेतील कार्यक्षेत्र शाळा असतील आणि इतर उर्वरित महाराष्ट्रातील कार्यक्षेत्रातील शाळा, या सर्व शाळाचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. या शाळांना वेगवेगळ्या याच्यासाठी चांगल्या सुविधा दिल्याबद्दल आणि सगळ्या उपक्रम राबवल्याबद्दल त्यांना या शाळेला आर्थिक स्वरूपामध्ये बक्षीसही देण्यात येतं. यामध्ये याचा कालावधी आहे तर 24 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत हा तयारीसाठी असेल आणि त्यानंतर 3 नोव्हेंबर 25 रोजी या ठिकाणी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात झालेली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी ही आपल्याला जी काही माझी शाळा सुंदर शाळा जो टप्पा आहे तर तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर 1 जानेवारी ते 7 जानेवारीच्या दरम्यान या ठिकाणी मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. आता यामध्ये स्वरूप काय आपण बघूया. अगोदर आपल्याला या वेबसाईटवर किंवा आपल्या या टॅबवर माझी शाळा सुंदर शाळा, तर या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गुण आहेत बघा, तर त्या ठिकाणी अभियानात सहभागी होऊन एकमेकाशी ज्या स्पर्धा करायच्या इतर शाळांसोबत, तर त्या ठिकाणी खालीलप्रमाणे या ठिकाणी गुणांकन सांगितलेलं आहे. यामध्ये आपल्याला पहिला भाग जो भरायचा आहे तो म्हणजे पायाभूत सुविधेच्या बाबतीत माहिती भरायची आहे. त्यामध्ये काही टेक्स्टसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी रिमार्कमध्ये टाकायचे आहे आणि ते रिमार्कचे टेक्स्ट कसे टाकायचे तर त्याचे रेडीमेड एक आपल्याकडे एक्सेल शीट आहे, वर्ड फाईल आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही कॉपी पेस्ट करून त्याच्यामध्ये तुम्हाला हवा तो बदल करून त्या ठिकाणी ते शब्द तुम्हाला ॲड त्या ठिकाणी करता येईल. तुमचा त्या ठिकाणी वेळही वाचणार आहे. त्यानंतर आपण बघूया भाग 2 मध्ये आपल्याला भरायचं आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी 101 गुण आणि तिसरा टप्पा आहे शैक्षणिक संपादनक 61 गुण. आता यामध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा पायाभूत सुविधा 38 गुण. यामध्ये वर्ग खोल्या असतील, मुख्याध्यापक कार्यालय असतील, आरोग्य सेवा, स्वच्छता, शाळेचे फर्निचर, सुरक्षेच्या संदर्भामध्ये काही योजना असतात राबवलेल्या, पर्यावरणपूरक शाळा, क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा, ICTची आणि शैक्षणिक साधन सामग्री, आणि त्याच्यानंतर आपलं रंगरंगोटी असतील, भिंत असेल, त्या सर्व स्वयंपाकगृह, विद्यार्थी लाभाच्या योजना या पायाभूत सुविधेमध्ये येतात. याच्यासाठी एकूण 38 गुण आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुसरा टप्पा आहे शासन ध्येय, जे धोरण आहेत शासनाचे अपेक्षित असलेले, त्याला 101 गुण आहेत. यामध्ये आपल्याला UDIS पोर्टल असेल, संच मान्यता असेल, स्टुडंट पोर्टल असेल, सरळ असेल, MDM असेल, या सर्व गोष्टीसाठी आपल्याला विद्यार्थ्याच्या सोबत शाळेशी निगडीत आणि प्रशासनाशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण पूर्ण केलेल्या असतील तर त्याच्यासाठी प्रत्येकाला एका ठिकाणी गुणांकन दिलेलं आहे. यामध्ये जास्त मी डिटेल घेत नाही, कारण आपल्याला या स्वरूप सांगतो त्याचं मी. त्यानंतर पुढचा टप्पा जो आहे तर तो आहे
शैक्षणिक संपादनूक 61 गुण. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संदर्भामधला हा टप्पा असून यामध्ये आपण लर्निंग आउटकम जे आहेत, अध्ययन निष्पत्ती असतील, पॅट असेल, VSK चॅटबॉट असेल, यामध्ये आपण काय काय गोष्टी केलेल्या आहेत, त्याचे स्तर काय आहेत, शिष्यवृत्ती असतील, त्याचे लाभ दिलेले असतील, या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि एकूण गुण जे आहेत तर या ठिकाणी एकूण गुण अ ब क मिळून या ठिकाणी 200 गुण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या 200 गुणाचा अशी ही जो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये या ठिकाणी आहे. कोण कसे पडताळणी करणार आहेत, मूल्यांकन कसं होणार आहे या ठिकाणी. पण या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला याच्यामध्ये कोणत्या शाळा ज्या आहेत तर त्या भाग घेऊ शकतात. तर यामध्ये दिलेलं आहे बघा 4.4 मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ज्या शाळांनी ज्या आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कापमध्ये ज्या आपण नोंदणी केलेली होती, शाळांची माहिती भरलेली होती, अशाच शाळांना या शाळेमध्ये सहभागी होता येणार आहे. आणि यामध्ये यानुसार पारितोषिकाचं एक विस्तृतपणे या ठिकाणी दिलेलं आहे. चला तर आपण आता जास्त वेळ न घेता आपण पुढील जी काही टॅब आहे किंवा ती टॅब कुठं आहे, तिला ID पासवर्ड कुठला वापरायचा ते आपण आता बघणार आहोत. त्यासाठी आपण जाणार आहोत क्रोमवर. या ठिकाणी तुम्ही क्रोमला गेल्यानंतर या ठिकाणी स्कूल पोर्टल म्हणणार आहात. स्कूल पोर्टल म्हटल्यानंतर यानंतर आपण जाणार आहोत क्रोमवर किंवा तुम्ही कुठलाही ब्राउझर वापरू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला आता या ठिकाणी जे क्रोम उघडल्यानंतर आपण त्या ठिकाणी टाईप करणार स्कूल पोर्टल म्हणून. या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. इंटरफेस दिसल्यानंतर यामध्ये वरतीच तुम्हाला दिसेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एज्युकेशन पोर्टल. आपल्याला स्कूल पोर्टलवर जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे विभागीय लिंकमधून तुम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघू शकता. या लिंकमध्ये तुम्ही काही टॅब तुम्हाला या ठिकाणी मिळतात. परंतु या ठिकाणी तुम्ही बाजूला जर बघितलं तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 3 टप्पा 3 जो आहे 2025चा या ठिकाणी स्पेशल टॅब दिसेल. तर याच ठिकाणी आपण आता याला क्लिक करून याला आपण काय करणार आहोत, लॉग इन करणार आहोत. या ठिकाणी आपण लॉग इन करणार. या ठिकाणी आता मी लॉग इन केलेलं आहे. मी याला लॉगआउट करतो जेणेकरून तुमचं जी मेन महत्त्वाची अडचण येते लॉग इनच्या संदर्भामध्ये. तर आपण या ठिकाणी आपला U- नंबर, आपला जो पासवर्ड आहे तर तो आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे टाकतो त्या पद्धतीनं आपण त्याचा कॅप्चा पण टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण या ठिकाणी त्याला लॉग इन करणार आहोत. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकाची माहिती, युजर ID, हेडमास्टरचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. यामध्ये वेलकमच्या संदर्भामध्ये ही माहिती दिलेली आहे प्रास्ताविक स्वरूपामध्ये. त्यानंतर त्याच्याच बाजूला आपण जे बघतो तर ते म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा. आता या माझी शाळा सुंदर शाळा ही जी टॅब आहे तर हिला आपण आता क्लिक करणार आहोत. याला आपण क्लिक केल्यानंतर आपला जो टप्पा आहे महत्त्वाचा तर तो माहिती भरण्यासाठी या ठिकाणी सुरू होऊन जातो. आता या ठिकाणी बघा या महत्त्वाच्या काही नोट्स दिलेल्या आहेत, ह्या अगोदर समजून घेऊया आपण. त्याच्या अगोदर यावरती एक रिमार्क देते बघा, प्लीज व्हेरीफाय अपलोडेड PDF अँड फीड रिमार्क फॉर ऑल ॲक्टिव्हिटीज बिफोर क्लिकिंग ऑन द फायनलाइज बटन. आपण आता याच्यामध्ये शाळा कशी लॉग इन करायची आणि पहिला टप्पा पार्ट A कसा भरायचा तर त्या संदर्भामधली ही माहिती तुम्हाला या ठिकाणी प्रास्ताविक स्वरूपामध्ये मी देणार आहे. त्यानंतर आपण मग पार्ट B कसा भरायचा, पार्ट C कसा भरायचा आणि आपण त्याच्यामध्ये PDF कशा अपलोड करायच्या या संदर्भामध्ये सुद्धा माहिती बघणार आहोत. चला तर आपण आता पार्ट Aच्या अगोदर या नोट्स अगोदर बघून घेऊ. द प्रोग्राम इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. हा प्रोग्राम तुम्हाला मी सांगितलं 3 पार्ट्समध्ये आहे. एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, गव्हर्नमेंट पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशनसाठी आहे आणि एज्युकेशन ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला ते 3 टप्प्यामध्ये गुणांकन आहे. 3ही टप्प्याची माहिती तुम्हाला भरायची. दुसरं आहे की या ठिकाणी तुम्हाला फील्ड जेव्हा भरत असाल डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी जर तुम्ही टाकत असाल, शॉर्ट डिस्क्रिप्शन तुमचं मुद्दे टाकत असाल त्या ठिकाणी डॉट, कॉमा आणि डॅश या ठिकाणी अलाउड असणार आहे. ऑल रिमार्क जे आहे तर ते फील्ड कंपल्सरी असणार आहे. जिथं जिथं कंपल्सरी केलेलं आहे ती गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी करणार आहे. आणि या ठिकाणी रेड बॉक्स जर त्या ठिकाणी दिसत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते दुरुस्त करून मग नंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे आणि फायनलाइज करायचं आहे. आता या ठिकाणी जेव्हा आपण पहिला पार्ट भरणार आहोत तर याला पहिल्यांदा तुम्ही भरल्यानंतर त्याला पहिलं सेव्ह करायचं आहे, तेव्हाच तुम्ही पार्ट 2ला त्या ठिकाणी जाणार आहात. त्यानंतर अपलोड सिंगल PDF फाईल ओनली
फॉर ऑल सिलेक्शन मॅक्झिमम फाईल 2 MB 2 MB पर्यंत. म्हणजे तुम्ही त्या संदर्भामध्ये जे काही मुद्दे आहेत तर त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये जे काही तुम्हाला माहिती त्या ठिकाणी तुम्ही भरलेले आहे त्याचे जे काही फोटो आहेत त्याचे एकाच PDF मध्ये टाकून त्या ठिकाणी त्याला अपलोड करायचं आहे. पार्ट ए मधील जे काही टॅब आहेत काही सिलेक्शनचे पण आहेत, येस नो सारखे किंवा त्याच्यामध्ये याच्यापैकी कोणते लागू आहेत 2.1 आणि पार्ट बी मध्ये सिरियल नंबर 1.2 आणि 11.14 त्यानंतर 17 असे करेक्ट ऑप्शनचे म्हणजे आपल्याला ते ऑप्शन त्या ठिकाणी निवडावं लागणार आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी एक सूचना दिली, प्लीज सेव्ह ऑल 3 पार्ट्स, व्हेरीफाय ऑल डिटेल्स बिफोर फायनलाइज. आणि तिन्ही पार्ट तुम्हाला सेव्ह केल्याशिवाय ते फायनलाइज करता येणार नाही. नो चेंजेस कॅन बी मेड वन्स डाटा इज फायनलाइज. आपण या ठिकाणी शाळा कशी लॉग इन करायची आणि या ठिकाणी लॉग इन करत असताना आपल्याला कुठं जाऊन टॅब ओपन होईल आणि त्यानंतर ID पासवर्ड आपला जो स्कूल पोर्टलचाच आहे तर तोच आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आता पायाभूत सुविधा 38 गुण आहे. तर याच्यापैकी जो पहिला मुद्दा आहे 1 पासून तर 1.3 पर्यंत याच्यासाठी एकच PDF निवडायचा आहे. म्हणजे एकच PDF ती पण 2 MBची साईज असेल असंच आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे. आणि यानंतर तुम्हाला हे बाजूला जे दिलेलं जातं तर त्या संदर्भात शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने या ठिकाणी दिलेलं आहे बघा की हवेशीर वर्ग खोल्या विद्यार्थी गुणोत्तर प्रमाणे UDAS डाटाच्या आधारे आहेत का तुमच्याकडं. तर या ठिकाणी होय आहे, आमच्याकडे एवढ्यासं आहेत. याच्यानंतर आमच्याकडे एवढी बिल्डिंग आहे 2 ताळी 3 ताळी काय टाकायचं तुम्ही टाका त्या ठिकाणी. आणि जेवढ्या रूम असेल अवेलेबल त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा अधिक आहे, सर्व रूम आमच्याकडे अवेलेबल असं तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. आणि त्यानंतर हे जे रिमार्क आहेत हे रिमार्क्स या ठिकाणी आपल्याला टाकावेच लागणार आहेत. आणि त्यानंतर आपल्याला मात्र त्या ठिकाणी टप्पे भरल्यानंतर आणि प्रत्येकाचा फोटो अपलोड केल्यानंतर म्हणजे या ठिकाणी फोटो PDFच्या स्वरूपात अपलोड करायचा आहे. आणि मग नंतर आपल्याला तर माहिती आहे की चूज फाईल म्हणल्यानंतर आपल्याला विचारतं कुठून घ्यायची फाईल. मग या ठिकाणी मी माझी शाळा सुंदर शाळा अशी PDF आहे तर या ठिकाणी तुम्हाला तिचं नाव पण दिसतंय. आणि या ठिकाणी शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स माहितीपत्रिका काय असेल तर त्याचा आपण भरला. मी तात्पुरतं तुम्हाला जे टेक्स्ट टाईप करायचे तर ते विस्तृत स्वरूपामध्ये आहे ते कॉपी पेस्ट करू शकता. तात्पुरता तुम्हाला एक माहिती सांगितण्यासाठी आणि भाग 1 मधलं जी काही माहिती आहे तर ही भरल्यानंतर आपल्याला या रिमार्क दिल्यानंतर आपण याला या ठिकाणी सेव्ह करू शकता. आता अशा पद्धतीनं हा डाटा सेव्ह होणार आहे आणि क्लिक हेअर त्यालाच पुन्हा क्लिक करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी आपला डाटा सेव्ह झालेला दिसणार आहे बघा ही फाईल आणि येस म्हणून. तर ही फाईल तुम्ही नंतर चेंजही करू शकता, तात्पुरत्या स्वरूपात मी तुम्हाला दिलेली आहे. आणि यानंतर आपण जेव्हा नेक्स्ट करू तर जोपर्यंत सर्व जे काही पेंडिंग फॉर्म आहेत हे रेड कॉर्नरमध्ये दिसायले तर हे सगळे टाकल्याशिवाय आपल्याला त्याच्यानंतर पुढं जाता येत नाही. अशा स्वरूपाचा आपलं हे पहिला भाग भरणे. आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी PDFचं पण बघितलं की कुठं निवडायची आणि कुठं टाकायची. अशा संदर्भामधला हा भाग जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून या ठिकाणी व्हिडिओ क्रमांक 1 आपला हा या भागाचा 1 नंबरचा आपण हा व्हिडिओ असून आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.